आज या सगळ्यांचा सत्कार करण्याची संधी आपल्याला मिळाली। माननीय मुख्यमंत्री, माननीय अध्यक्ष, माननीय उपसभापती यांचे मी मनापासून आभार मानतो। कारण काल आम्ही देखील जीव मुठीत धरून बसलो होतो। कारण गृहमंत्र्याकरता इतके लोक एका ठिकाणी जमा होणं म्हणजे ते घरी जातपर्यंत आपली विकेट तर पडणार नाही ना, अशा प्रकारची परिस्थिती असते। पण थँक्यू रोहितजी, तुम्ही त्याचा उल्लेख केला। खरोखर काल आपल्या मुंबई पोलिसांनी अतिशय चांगलं काम केलं। खूप मोठ्या प्रमाणात लोक येतील हे अपेक्षित केलंच होतं, पण अपेक्षेच्या दुप्पट लोक आले। मुंबईकरांचं जे प्रेम आहे ते इतकं ओसांडून काल वाहत होतं, पण मुंबईकरांनी शिस्त मोडली नाही, म्हणून मुंबईकरांचेही मी मनापासून अभिनंदन करतो। आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांना एक या निमित्ताने विनंती करतो की आपलं ऐतिहासिक वानखेडे स्टेडियम आहेच, अतिशय सुंदर स्टेडियम आहे, पण आशिषजी या ठिकाणी आहेत। आशिषजी, आता मुंबईला वानखेडेपेक्षा मोठ्या स्टेडियमची देखील आवश्यकता आहे। त्यामुळे निश्चितपणे येत्या काळामध्ये मुंबई क्रिकेट असोसिएशन असेल, BCCI असेल, या सगळ्यांना जी काही मदत लागेल निश्चितपणे आमचे मुख्यमंत्री त्या ठिकाणी करतील। एक वानखेडेची सर कुठल्या स्टेडियमला येऊ शकत नाही कारण ते ऐतिहासिक आहे, पण तरी देखील एक मुंबईला आधुनिक 1 लाख लोक मावतील अशा प्रकारचं स्टेडियम हे मुंबईमध्ये येत्या काळात आपण सर्वांनी मिळून करावं, एवढीच आपल्या सगळ्यांना विनंती करतो। आणि जाता जाता एवढंच सांगतो की रोहितजी, आमच्याकडे डकवर्थ लुईसचा नियम आहे। कोण निवडून येईल आणि कोण सरकार स्थापन करेल आणि कुठे ॲव्हरेजवर कोणाचा विजय होईल हे सांगता येत नाही। पण हे जरी असलं तरी देखील आज आम्ही सगळे एकत्रित आहोत। तुम्ही बघा, सगळ्यांच्या चेहऱ्यावर एकच भाव आहे आणि तो भाव आपला भारत जिंकलाय आणि तुम्ही तो जिंकवलाय, हा भाव सगळ्यांच्या चेहऱ्यावर आहे। म्हणून तुमचे आमच्या सर्वांच्या वतीनं मनापासून आभार मानतो आणि माननीय मुख्यमंत्र्यांची परवानगी घेऊन आपल्या सगळ्यांना विनंती करतो की या टीम इंडिया करता एकदा स्टँडिंग ओवेशन सगळ्यांनी द्यावं। भारत माता की, भारत माता की, भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की। भारतीय संघाचा रोहित शर्माचा धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।